आता मेनोपॉज मधून तर प्रत्येक स्त्रीला जायचंय. हं. पण मग त्या दरम्यान येणारं डिप्रेशन ह्याचा मेनोपॉजशी डायरेक्ट काय संबंध आहे आणि हे प्रत्येक स्त्रीला येतं? डिप्रेशन प्रत्येक स्त्रीला येत नाही. कारण त्याच्यातही फरक असा असतो, की प्रत्येक स्त्रीचं स्वतःच्या मेन्स्ट्रुअल हेल्थ बद्दलच्या अपेक्षा हं. मेनोपॉजला येईपर्यंत त्या स्त्रीनं स्वतःची मेन्स्ट्रुअल सायकल्स किंवा त्याच्या भोवतालची भावनिक आंदोलनं कशी हँडल केली आहेत. हं, आणि मेनोपॉज याचा बागुलबुवा खूप केला जातो. हं, त्यामुळे मेनोपॉझल स्टेटमध्ये तुम्ही जातानाच काहीतरी वाईटच होणार आहे, हं. असं एक्स्पेक्ट करून जर गेलो, तर त्रास व्हायची शक्यता जास्ती असते. हां. पण मेनोपॉजमध्ये जे हॉर्मोनल चेंजेस होतात, स्पेशली इस्ट्रोजेन कमी होतं हं, आणि इस्ट्रोजेनचा आणि जे काही सो कॉल्ड हॅपी हॉर्मोन आपण म्हणतो सिरोटोनिन, याचा डायरेक्ट संबंध आहे. बरोबर. त्यामुळे इस्ट्रोजेन कमी झाल्यावर लो मूड किंवा डिप्रेशन येऊ शकतं. हं, पण जर माझी ते झेलायची तयारी असेल, तर नॉट नेसेसरीली आय विल हॅव टू बी डिप्रेस्ड. मी हं. ते आय कॅन टेक इट इन माय स्ट्राइड अँड मूव्ह ऑन.